बॅटवर अजून प्रॉपर कनेक्शन नाही. महेशला बॅटवर कनेक्शन, चेंडू बॅटवर घेणं गरजेचं आहे, त्यासाठी चेंडूपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ओ यावेळेस प्रॉपर कनेक्शन झालंय, परंतु डी मध्ये क्षेत्ररक्षक असतील, वेगाने आले. जीतू 2 धावा, 4 धावा धावफलकावर. गुड बॅटिंग, अशीच बॅटिंग करावी लागेल, पदलालित्य दाखवावं लागेल. जागेवरून खेळण्यापेक्षा जर पदलालित्य दाखवलं तर निश्चितप्रमाणे तुम्ही बॅटवर चेंडू कनेक्ट करू शकता आणि कनेक्शन जर चांगलं झालं तर बाउंड्री देखील मिळू शकते. सीएसके नवीन टीम आहे. सीएसके जर बघितलं तर खूप चांगली टीम आहे. ओ लाईन चेक करावी लागेल. स्टंप वर चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्या बात आहे. नरेश आपल्या हाईटचा वापर करतोय, गती आहे आणि वेगावर स्वार होऊन चेरवली सुपर किंग्स म्हणजे सीएसके. जसं चेन्नई सुपर किंग, चेन्नई एक्सप्रेस, त्याप्रमाणे आमची ही चेरवली एक्सप्रेस, चेरवली सुपर किंग. शॉर्ट पिच चेंडू होता. क्या बात आहे. दिशा दाखवली परंतु गॅप मिळाला नाही. कव्हर पॉइंट, शॉर्ट कव्हर पॉइंटला पुन्हा एकदा महेश नाराज अवस्थेमध्ये प्रेक्षकांना नाराज करतोय आणि डगआउटच्या आशाला पोहोचतोय. 4 धाव्यांवर पहिला फलंदाज बाद झाला. आता येणार कोण? आता येणार कोण? ही जबाबदारी सांभाळणार कोण? कारण चेरवली सुपर किंग्स सुरुवातीलाच मला वाटतं सुपर किंग्स ठरले नाहीयेत. डीजे मास्टर एक असं म्युझिक द्या. बक्षीस ज्यांच्यासाठी लागलं जातं तो खेळाडू आलाय. केतन, केतनसाठी श्रीकांतजी पवार यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयांचा कॅश प्राइज लागलेले आहे. षटकारासाठी 501 ची नगद राशी आणि चौकारासाठी 100 रुपयाची नगद राशी. ओ लिडिंग एज लागले. चेंडू फ्लाय झाला होता. स्लीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धाव येणार नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद. महेश फळे परतलेत 4 धाव्यांवर आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त धावफलकावर 4 धावा. ही परिस्थिती अगदी जर पहिल्या मॅच मध्ये ओढावली होती. 48 धावा, असं वाटलं देखील नव्हतं की 40च्या पुढे जातील, परंतु लढत लढत अगदी संघर्ष करत 50 पर्यंत पोहोचले. परंतु समोर, कारण त्यांच्या टीम मध्ये मला वाटतं 7 ते 8 असे खेळाडू आहेत का ते थोडे जखमी आहेत. कधी गेम मध्ये वाघासारखे येऊ शकतात सांगू शकत नाही, परंतु मला वाटतं सातत्याने थोडेसे आळशी झालेत. स्वतःची शिकार करणं ते पहिल्या मॅच मध्ये विसरलेत. या मॅच मध्ये कदाचित शिकार करतील. आज मात्र रुपेश फळडेचं गायडन्स त्यांना मिळतंय, म्हणजे निश्चितच एक वेगळी जादू मिळेल, एक वेगळी स्ट्रेंथ असेल. कारण वादळ आलंय, कदाचित हे वादळ देखील पहिल्या मॅच मध्ये आलं होतं, आता या मॅच मध्ये पण आलंय. कारण अजित फळे सर देखील हे वादळाला थांबू शकत नाही, ते स्वतः थांबलेत आणि वादळ आमच्याकडे गोंगावतंय परंतु येणार नाही आमच्यापर्यंत. आणि हे केतनसाठी वरदस्त ठरेल वादळ, कारण षटकारासाठी 501, चौकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक. 4 धावा धावफलकावर. जीतू, ओ क्लीन बॉल, क्या बात है, क्लीन बॉल. मास्क काढून बॉलिंग करायची जीतू. पहिला चेंडू त्रिफळाची, क्या बात आहे. 501 रुपये आणि 100 रुपये जे लागलं होतं ते कदाचित केतनला डायजेस्ट झालेलं नसावं, कारण मला वाटतं मुकेश फळे देखील सातत्याने त्यांना मार्गदर्शन करत असतात. हा संपूर्ण चित्रपटच ते बघायला आलेत. भूषण बाद झालेत. साई मंदार स्टार, या टीमचा स्टार, आयकॉनिक प्लेयर.
सीएसके ज्याच्या अवतीभोवती फिरत असते तो खेळाडू म्हणजे साई मंदार, ज्याच्या नावातच आहे साईबाबांचा आशीर्वाद असा साई मंदार. आणि सीएसके म्हणजे चेरवली सुपर किंग ही सीएसकेच्या नावाने का ठेवली तर साई मंदार फॅन आहेत. ओ शॉर्ट चेंडू, माय गुडनेस, मला वाटतं साई मंदार देखील परतले. तिचा वेग आहे तो मंदावलाय, तो वाढवायला लागेल तो प्रदीप आरज यांना. स्लॉट मध्ये चेंडू नक्कीच पायाला ब्रश करून चेंडू लेग स्लिप मध्ये जातोय, शॉर्ट लेग मध्ये जातोय. सिंगल मिळते या चेंडूवर, धावसंख्या वाढती आहे, पोहोचती आहे. आमचे स्कोरर मित्र विकास फरडे नक्की चांगलं सहकार्य करतायत. 16 धावा, धावफल कव्हर. केतन आणि प्रदीप आरज सन्मानजनक टोटल सेट करण्याचा प्रयत्न असेल. 70 ते 80 धावा नक्कीच फायटिंग टोटल असेल, परंतु किल्ला लढवावा लागेल, गनिमी कावा खेळावा लागेल, प्रयत्नांची शर्त करावी लागेल. यावेळेस केतन पुन्हा एकदा नरेशसाठी राईट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी. यावेळेस मात्र केतन स्लॉट मध्ये खोदून काढला चेंडू, उत्कृष्ट टप्पा आणि यॉर्कर चेंडू, क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र. क्या बात आहे, निर्धाव. क्रिकेट खेळताना तुमची प्रॅक्टिस खूप महत्वाची, तुमचं डिटर्मिनेशन महत्वाचं. नक्कीच चेरवली सारखा संघ आहे संदेशपूर चेरवली, या तालुक्यातील टॉपर 5 मध्ये हा संघ गणला जातोय. परंतु गावामध्ये भरपूर क्रिकेटर आहेत, त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून ही तिसरी टीम या मैदानावर खेळते म्हणजे सीएसके. यावेळेस बॅटची लिडिंग एज लागते, चेंडू लेग साईडच्या दिशेने जातोय, थांबणार नाही, चेंडू सीमारेषे पार, केटनच्या बॅटून मधनं निघतोय. एक चौकार, 4 धावांनी धावसंख्या वाढतीये, पोहोचतीये 20 धावांवर. नक्की श्रीकांतजी पवार यांच्याकडे या चौकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चांगली बॅटिंग करतोय केतन. केतन मध्ये बॅटिंग आहे, क्लास आहे, कारण मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगला संघर्ष बघितला. तुम्हाला संघर्ष विजयाचं आमंत्रण देतोय, नक्की संघर्ष करा. आयुष्यात संघर्ष खूप महत्वाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतायत, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाहीये. तुम्ही कष्ट करणं गरजेचं. यावेळेस मात्र षटक संपतंय आफ्टर 3rd ओव्हर. स्कोर ऑन बोर्ड 20 रन्स आणि गडी गमावलेत 3 गडी गमावलेत ते सीएसके संघानं. 3 षटकानंतर धावसंख्या 20. कुठेतरी धावगतीचा जो वेग आहे तो वाढवावा लागेल, पाय ठेवावा लागेल. नक्कीच षटकार चौकारांची आतषबाजी करणं यासाठी क्रमप्राप्त असेल ते चेरवली संघासाठी. कारण लीग स्टेज मध्ये आपण बघतोय स्लॉग ओव्हर्स असतात, आणि स्लॉग ओव्हर मध्ये जर धावा आल्या नाही तर मिडल ऑर्डरला चांगली फलंदाजी करावी लागते. कारण आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर कुठेतरी दडपण असतं मिडल ऑर्डरवर. चांगली पार्टनरशिप करणं गरजेचं असतं, भागीदारी करणं गरजेचं. यावेळेस मात्र एक लेग ब्रेक बॉलर येतोय साहिल. नक्कीच मुंबई जिमखानासाठी या खेळाडूची निवड झालेली आहे. आज मात्र चेरवली प्रीमियर लीग मध्ये आपला क्लास दाखवण्यासाठी सज्ज. शेनवॉनची आठवण करून देतोय. ओ फ्लाईट दिली, या चेंडूला फ्लाईट दिली नक्कीच, परंतु स्लॉट मध्ये टायमिंग साधलं नाहीये. एक धाव मिळतीये. काव कॉर्नर झोन मध्ये चेंडू जातोय, साहिल गोलंदाजी करतोय. धावसंख्या 1 न वाढते, पोहोचते 21 धावांवर. कुठेतरी केतनला बॉलच्या बॉल पर्यंत पोहोचावं लागेल, आणि नक्कीच साहिलच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घ्यावा लागेल, कारण संघ अडचणीत आहे, धावसंख्येची गरज आहे. इनोव्हेटिव्ह शॉट खेळण्याचा प्रयत्न करेल का, कारण डगआउट म्हणून आवाज येतोय की रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करेल का केतन. ओ रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला होता, परंतु बॅड लक, वाईड चेंडू या ठिकाणी येतोय. धावसंख्या 1 न वाढते, एक्स्ट्राज न धावसंख्या होती आहे 22 धावा. साहिल लेग ब्रेक बॉलर आहे, शेनवॉनची आठवण करून देतोय. नक्की चांगली बॉलिंग ऍक्शन. यंगस्टर हा गोलंदाज फ्लाईट देतोय. ओ ऑफसाईडच्या दिशेनं कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू येतोय, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. परंतु फटक्याला 100% मार्क्स होते. अतिशय दर्जेदार क्वालिटीचा फटका होता.
नक्कीच सिलेक्शन कमिटी या ठिकाणी बसलेले आहे. सौरव गांगुली BCCI चे अध्यक्ष नक्कीच आमचे आहेत या ठिकाणी. BK ऑब्झर्वेशन करतायत. टॉप एज आणि या वेळेस मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. सिंगल कंप्लीट केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावांचा प्रयत्न सक्सेसफुल. या सेकंड रन्स न धावसंख्या पोहोचते 25 धावा. कुठेतरी धावगतीचा वेग या सामन्यामध्ये वाढवण्याचा प्रयत्न दिसतोय प्रदीप आरज यांचा, कारण चांगली बॅटिंग करावी लागेल उर्वरित षटकांमध्ये. नेक्स्ट बॉल वन्स अगेन साहिल टू प्रदीप जी. उंच हवेत उडालेला हा चेंडू, बॉल इन द एअर. प्रयत्नांची पराकाष्ठा, पोहोचू शकत नाही फिल्डर, परंतु या दरम्यान 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट केतन कडनं बघायला मिळते आणि प्रदीप यांच्याकडनं धावसंख्या 3 न वाढली, पोहोचते 28 धावांवर. प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. नक्कीच या रणरणत्या उन्हामध्ये खेळणं धावणं खूप कठीण आहे, कारण तब्बल 35 डिग्री सेल्सिअस तापमान आणि त्या तापमानामध्ये खेळणं खूप अवघड. केतन अजूनही संघर्ष करतोय. केतनला चांगली बॅटिंग करावी लागेल. 8 षटकं पूर्ण जर खेळले तर CSK चांगली धावसंख्या उभारू शकतात. रिव्हर्स स्वीप, ओ माय गुडनेस. बॉलच्या लेंथ पर्यंत पोहोचणं गरजेचं असतं रिव्हर्स स्वीप मारताना, आणि रिव्हर्स स्वीप मारणं एवढं इझी नसतं, त्यासाठी प्रॅक्टिस लागते. काल आपण 20 मॅच बघितली. ऋषभ पंतनं एक अजिबगरीब फटका खेळला, कसोटीमध्ये सुद्धा खेळला होता. यावेळेस केतन बॅटिंगचा क्लास दाखवतोय. क्या बात आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या डोक्यावरनं 1 बाउन्स ओव्हर द रोप. केतनचा क्लास, चौकार. आम्ही सुद्धा कच्च्या गुरुचे चेले नाहीयेत याचा प्रत्यय दाखवतो केतन. बॅटिंगचा क्लास दाखवतोय. भल्या भल्या फलंदाजांना लाजवेल असा फटका केतनच्या बॅटिंग मधनं बघितला, कारण कव्हरच्या डोक्यावरनं फटके मारणं कठीण असतं. वेट अँड वॉच रूम बनवणं. आणि 200 रुपयाचं बक्षीस कमावलेलं आहे केतननं 2 चौकारांसाठी. क्या बात आहे. धावसंख्या 4 षटकानंतर 32. कुठेतरी धावगतीला वेग वाढतोय. 8च्या सरासरीनं पुढे धावा जात आहेत. 70 ते 80 धावांपर्यंत जर CSK पोहोचला तर मात्र आपल्या होम ग्राउंडवर कोणता हिरा कधी चमकेल याची शक्यता नाकारता येत नाही, कारण गोलंदाजी आहे. अजूनही निलेश फरडे, अजूनही श्याम फरडे येणं बाकी आहे. नक्कीच चांगले फलंदाज अजून मागे आहेत. चार षटकानंतर 8च्या सरासरीनं 32 धावा आतापर्यंत CSKनं ऍड केल्या धावफलकावर. ड्रिंक्स ब्रेक असेल 2 मिनिटाच्या ब्रेक नंतर नक्कीच सेकंड हाफ सुरू होईल या इनिंगचा. खऱ्या अर्थानं 32 आणि पुढील 4 षटकामध्ये जर 40 धावा जर वसूल केल्या तर मात्र एक फायटिंग टोटल सेट करू शकतात. 70 ते 80 धावांपर्यंत जर मदर मारली तर गेम ऑन असेल ती CSK संघासाठी, कारण शेंद्रून संघाकडे ताकदवर फलंदाज आहेत. पप्पू पाटोळे नावाचं वादळ आहे आणि तेच वादळ आता मात्र गोलंदाजीसाठी आलंय. चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहेत, ऑलराऊंडर अष्टपैलू व्यक्तिमत्व. 5वं षटक राईट आर्म राऊंड द विकेटनं प्रदीप आरज. षटकाराची अपेक्षा असेल संपूर्ण डगआउटला प्रेक्षकांना. ऑफसाईडच्या दिशेनं पॉइंटच्या डोक्यावरनं कट केलाय. डीप शॉट मॅन बॅकवर्ड. पॉइंटच्या दिशेनं चेंडू जातोय सीमा रेषे पार. प्रदीपच्या बॅटमधनं चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा श्रीकांतजी पवार साहेब यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आलंय. केतनसाठी 200 रुपयाचं बक्षीस पटकावलं आणि प्रदीप आराव यांच्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस. क्या बात आहे. आता मात्र कुठेतरी धावगतीचा वेग वाढतोय. तलवार बाहेर काढलेली आहे, म्यानातून ती तलवार उसळलेली आहे आणि फक्त वार करणं गरजेचं असेल, कारण उर्वरित षटकांमध्ये चांगली धावसंख्येची आवश्यकता असेल. धावसंख्या 4 न वाढते, पोहोचते 36 धावांवर. 36 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल
वन्स अगेन पप्पू पाटोळे टू प्रदीप. बॅटच्या स्लॉट मध्ये क्या बात आहे, लाजवाब फटका. नो मॅच स्लॉट मध्ये चेंडू पडतोय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चूक करतोय. चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषे पार. प्रदीप अजज यांच्या बॅटिंगचा क्लास. चौकार. परीक्षेमध्ये मार्क कमी पडल्यानंतर पुढच्या परीक्षेमध्ये होमवर्क करून, खऱ्या अर्थानं अभ्यास करून चांगला विद्यार्थी पुढच्या परीक्षेत चांगला मार्क मिळत असतो. आणि कुठेतरी चांगला अभ्यास केलाय प्रदीप यांनी. आता मात्र चेंडू मिस होतोय. मॅच जर जिंकले तर CPL अध्यक्ष प्रवीण फरडे यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचं बक्षीस आहे CSK साठी. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. ओ माय गुडनेस, सतीश पाटोळे इंजर्ड आहेत. सकाळपासून बघतोय आपण, परंतु प्रयत्न चांगला होता. झेल सुटला, काळजाचा ठोका चुकला. धावसंख्या 1 न वाढते, पोहोचते 41 धावा. 41 रन्स ऑन बोर्ड. प्रदीप बारज वैयक्तिक 22 धावांवर खेळतायत. चांगली बॅटिंग आता सुरू आहे. अजूनही गौरव आहे, अजूनही श्याम आहे, अजूनही निलेश आहे. एकाहून एक ताकदवर फलंदाज आहेत, परंतु केतन चांगली फलंदाजी करतोय. चांगली पार्टनरशिप होतीये. ओ चांगला फटका आहे. फटका चांगला आहे. ओ माय गुडनेस, चौकार. 4 धावा. धन्यवाद केतन साठी. या चौकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक रुपेश फरडे मेजर यांच्याकडनं. आता मात्र कॉन्फिडन्स वाढतोय. ही पार्टनरशिप श्रीकांतजी पवार यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस. पार्टनरशिप वाढतीये. चांगली बॅटिंग आणि धावसंख्या 45. 45 रन्स ऑन स्कोर बोर्ड. षटक चालू आहे 5वं. चांगली बॅटिंग करतायत केतन आणि प्रदीप अरज. नेक्स्ट बॉल पप्पू पाटोळे. फुल टॉस अँड दिस टाइम स्वीप खेळलाय. नक्कीच लॉंग लेगच्या झोन मध्ये चेंडू जातोय. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न. नक्कीच 2 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. षटक संपताय आफ्टर 5 ओव्हर्स. स्कोर ऑन बोर्ड 46 रन्स, 46 धावा. आणि पार्टनरशिप डोकेडुकी ठरतीये शेंद्रून संघासाठी. चांगली पार्टनरशिप. कौतुक करावं तेवढं थोडंच प्रदीप अरज आणि केतन यांचं. तुर्तास संधी देऊया डीजे. पार्टनरशिप झालेली या दोघांमध्ये. धावसंख्या 5 षटकानंतर 46 आणि उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी. 18 चेंडू मध्ये जर 30 धावा आल्या तर 76 ते 80 धावांपर्यंत मजल मारू शकतात. केतन आणि गोलंदाजीसाठी येतोय चेतन. केतन टू चेतन. रायमिंग जुळलाय. कोणाचं रायमिंग जुळतंय, कोणाची बॅटिंग चालते, कोणाची बॉलिंग चालते हे बघणं औत्सुक्याचं. यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय चेतन, द मॅन फ्रॉम शेंद्रून. नेक्स्ट बॉल. ओ एक्स्ट्राज. डोके दुखी, कंबर दुखी, अंग दुखी, सगळं काही. चौकार. 5 धावा. डीजे. 5 धावांनी धावसंख्या अर्धशतक पूर्ण होत आहे. तब्बल 51 धावा धावफलकावर. CSK चेन्नई सुपर किंग्स, चेरवली सुपर किंग्स. नेक्स्ट बॉल. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. पंच अजित फरडे यांचे दोन्ही हात हवेमध्ये. वाईड बॉल. 52 धावा. क्या बात आहे. CSK साठी पर्वणी आहे. शेंद्रून संघ बॅकफुटला जातोय थोडा, कारण पहिल्या 3 षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती जितू पाटोळे आणि नरेश पाटोळे यांनी.
नेक्स्ट बॉल वन्स अगेन केतन टू चेतन. रिव्हर्स स्वीप. अजीबो ग्रुप फटका. यावेळी झेल सुटतोय. नको समोर गेल समोर गेल समोर वाढ समोर जाईल. यावेळेस काहीस इनोव्हेटिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न होता, कारण क्रिकेटमध्ये अजीबोर फटके आले. 360 डिग्री मध्ये अनेक खेळाडू खेळ खेळतात आणि आपल्या भात्यातील खेळ दाखवतोय केतन. नेक्स्ट बॉल वन्स अगेन केतन टू चेतन. वाईड बॉल वन्स अगेन. वाईड वर वाईड, वाईड वर वाईड. आम्हाला एक डायलॉग आठवतो, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. एकच चेंडू झालाय. धावसंख्या झाली आहे आतापर्यंत 53 धावा. अतिशय जबरदस्त पार्टनरशिप बघायला मिळतीये या दोन फलंदाजांच्या दरम्यान. नेक्स्ट बॉल. मोठा फटका आहे केतनच्या बॅट मधनं. क्या बात आहे. लाजवाब फटका. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. पाची पांडवांचा धर्म आहे बंधवाचा. 100 रुपयाचं बक्षीस येत आहे. धावसंख्या वाढतीये 57. नक्कीच डगआउट मधून टाळ्यांचा आवाज आता मात्र येईल, कारण मी जे अनाउन्समेंट करणार आहे, तब्बल 53 धावांची पार्टनरशिप या दोघांमध्ये होती आहे. क्या बात आहे. उत्कृष्ट. 53 धावांची पार्टनरशिप केतन आणि प्रदीप अरज यांच्या दरम्यान. नेक्स्ट बॉल वन्स अगेन केतन टू चेतन. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं पूल केलाय चेंडू. मिड विकेट झोन मध्ये जातोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आहे का? दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न सक्सेसफुल होईल का? यावेळेस प्रदीप अरज. उत्कृष्ट रनिंग मिड विकेट बघायला मिळते. धावसंख्या 2 न वाढतीये. पोहोचते 59 धावांवर. ही जोडी नक्कीच आपल्या संघाला संजीवनी प्रदान करून देते. धावांचा वेग वाढवतीये. केतन सुरेख कामगिरी करतोय. वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय केतन. नेक्स्ट बॉल. आपटलेला चेंडू ऑफसाईडच्या डोक्यावरनं. चेंडू सीमारेषे पार. केतनच्या बॅट मधनं षटकार. धन्यवाद. श्रीकांत पवार यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस या षटकारासाठी. सर प्रामाणिकपणे सांगायचं ठरलं तर हा फटका एखाद्या इंटरनॅशनल क्रिकेटला लाजवेल असा फटका होता, कारण आणि प्रवीण मेजर यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस. बक्षिसांची खैरात प्रेरणा महत्वाची आहे, कारण बॅटिंगचा क्लास दाखवतोय. आपल्या डोळ्यांचं पारणं या ठिकाणी फेडलं जात आहे. धावसंख्या 6 न वाढतीये. पोहोचतीये 65 रन्स. शेंद्रून संघ पूर्णपणे डॉमिनेट करतोय या ठिकाणी सीएसके. तुमच्याकडे जर क्लास असेल, तुमच्याकडे जर टेम्परामेंट असेल, तुमच्याकडे जर जिद्द असेल तर काही होऊ शकतं. केतन चांगली बॅटिंग करतोय. नेक्स्ट बॉल वन्स अगेन. नेक्स्ट बॉल वन्स अगेन केतन. यावेळेस मात्र झेल होईल का? केतनची इनिंग या ठिकाणी संपुष्टात. पण डोळ्यांचं पारणं फेडलं. उत्कृष्ट बॅटिंग, उत्कृष्ट बॅटिंग केतन. नवीन फलंदाज निलेश. तब्बल 26 धावा केतननं वैयक्तिक फटकावल्या. चांगली बॅटिंग. दुनिया नहीं मानती जोरों कमजोरों को, दुनिया तो मानती है जोरों को. अतिशय दमदार अशी फलंदाजी करून केतन माघारी परतला. यावेळेस मात्र कुठेतरी विचार विमर्श चालू आहे. आणि केतन साठी अजून एक बक्षीस आलेलं आहे. प्रदीप शेलवले यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं बक्षीस त्या षटकारासाठी आलेलं आहे. नक्कीच तब्बल 1500 रुपयाचं बक्षीस. आणि सगळे पैसे मिळणार आहेत आणि जमा आहेत.
यावेळेस निलेशच्या बॅटिंगचा क्लास दिसतोय. चेंडू जातोय सीमारेषे पार. निलेशच्या बॅटिंग मध्ये चौकार. 4 धावा डीजे. मैदानात या ठिकाणी आलेले आहेत. स्वागत असेल. कुठेतरी जितू पाटोळे यांना आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. संघ अडचणीत आहे. धावसंख्या होती आहे 69 धावा 6 षटकानंतर. फायटिंग टोटल सेट झालेला आहे. मी म्हटलं होतं 69 धावा. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये नक्कीच चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल. सहा षटकानंतर धावसंख्या 69 धावा. केतननं वैयक्तिक 26 धावांची खेळी केली आणि प्रदीप आरज खेळतोय वैयक्तिक 22 धावांवर प्रदीप आरज खेळतायत. आणि हे CSK चं नावाचं वादळ आलंय. नक्कीच प्रवीण मेजर यांच्याकडनं सुद्धा बक्षांची खैरात. श्रीकांत पवार यांच्याकडनं बक्षांची खैरात. जितू पाटोळे मात्र संघाच्या मदतीला धावून येत आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय CSK. नेक्स्ट बॉल. ओ वाईड बॉल. यावेळेस निलेश महाजन सर यांचा इशारा येतोय. एक्स्ट्राज मध्ये भर. धावसंख्या 70 रन्स ऑन बोर्ड. धावा. नेक्स्ट बॉल. ओ बॅटची एज पॉइंटच्या डोक्यावरनं थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू जातोय सीमारेषे पार. प्रदीप आरज यांच्या बॅटिंगचा क्लास. चौकार. CSK नक्कीच CSK किती धावा उभारेल हा प्रश्नचिन्ह होता स्टार्टिंगला. पण प्रदीप आरज नावाचं वादळ, केतन नावाचं वादळ मैदानात घोंगावलं आणि तब्बल धावसंख्या आतापर्यंत उभारलेली आहे तब्बल 74 धावा धावफलकावर. वेगाचा वापर करतायत. वेगवान गोलंदाज आहेत जितू, परंतु त्यांच्या वेगाला नक्कीच त्या वेगाचा अंदाज घेऊन फक्त डायरेक्शन दिली आणि अप्पर कट या चेंडूवर लगावली. चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये चौकार वसूल केला. " 74 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 74 धावा. 74 धावा. चेंडू शिल्लक आहेत 11. नेक्स्ट बॉल. हो आता मात्र दिशा चांगली आहे, वेग चांगला आहे. अशा लाईन आणि लेनची गरज असेल शेंद्रून संघाला. धावसंख्या 74. गोलंदाज ताकदवर आहे यात काही शंका नाहीये. कारण SPL मध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजानं पारितोषिक पटकावलं तो गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल. वन्स अगेन जितू तू. प्रदीप आरज. दिशा थोडी भरकटली. यावेळेस मात्र एक्स्ट्राच्या रूपानं 22च्या रूपानं सुद्धा धावा मिळतात. प्लस अंपायर डिसिजन इज वाईड बॉल. 2 धावा. धावसंख्या 2 न वाढते. 76 धावा धावफलकावर. किती षटकातील चेंडू शिल्लक आहेत अजूनही 4. 10 चेंडूंचा खेळ बाकी या इनिंग मध्ये. निलेश चांगला फलंदाज आहे. निलेश सुद्धा शिरवली संघासाठी.
स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता परंतु वेग खूप आहे कीच वेगवान चेंडू निर्धाव. जितू पाटोळे वेगवान गोलंदाज. नेक्स्ट बॉल. ओ या प्रकारे वेट आणि वॉच फक्त ग्लान्स केला दिशा दिली फाईन लेग झोन मध्ये चौकार. निलेशच्या बॅटिंग मधून हा 4 धावा भेटतात. धावसंख्या 4 न वाढतीये पोहोचतीये 80 धावांवर. धावसंख्या वाढतीये 80 धावा धावफलकावर. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत म्हणजे 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे इनिंग मध्ये. निलेश स्ट्राईकचा बार सांभाळतोय. जीतू इज ऑन बॉलिंग मार्क. सुरेख 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 कट ऑफसाईडच्या दिशेने डायरेक्ट हिटचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न नाही. एकच धाव. धावसंख्या 81. नक्कीच डायरेक्ट हिट केला असतं तर मात्र थोडं अडचण वाढली असती प्रदीप आरज यांची परंतु एकच धाव. धावसंख्या वाढते 81 धावा धावफलकावर. निलेश गोलंदाजीचा फायदा घेत आहे. तिकडे कट केला होता ऑफसाईडच्या दिशेने पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न पण तू फिल्डर तैनात असल्यामुळे नक्कीच कुठेतरी बॉल थांबला जातोय. नेक्स्ट बॉल वन्स अगेन जीतू. लास्ट बॉल इन दिस ओव्हर. चांगला फटका आहे. चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये येतोय चेंडू. 2 धावांचा प्रयत्न. 2 धावा सुद्धा पूर्ण होत आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का? 2 धावांवर समाधान मागतंय. षटक संपतंय 7 षटकानंतर. धावसंख्या 83 धावा धावफलकावर आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक. साहिल जिमखाना मुंबई यासाठी सिलेक्शन झालं या खेळाडूचं. पुन्हा एकदा मी उल्लेख करतोय परंतु चांगली गोलंदाजी आहे. ऑफ ब्रेक लेग ब्रेक शेनवॉन स्टाईलनं गोलंदाजी करतोय. निलेश आणि प्रदीप आरज अजूनही नॉट आउट. प्रदीप आरज यांच्या बॅटिंग मधनं चांगली बॅटिंग आतापर्यंत. एकोणतीस धावांवर खेळतायत प्रदीप आरज. चांगली बॅटिंग करतायत. शेवटचं षटक सामना करतोय निलेश. 8वं षटक. ओ यावेळेस फ्लायटेड बॉल स्लोवर वनचा मारा. नक्कीच कुठेतरी फ्लाइट दिली. फिरकीचा मारा होतोय साहिल कडनं. चांगली गोलंदाजी. स्टेप आउट करून 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव आणि आता मात्र निलेशला माघारी परतावं लागतं. विकेटचं पतन. नवीन फलंदाज येतोय किरण. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडू चांगले हाताळले साहिलने आणि एक विकेट सुद्धा मिळवली. स्टंपिंग आउट निलेश फळे माघारी परतले. नवीन फलंदाज येतोय किरण. नेक्स्ट बॉल फुल टॉस. बॅटच्या स्लॉट मध्ये यावेळेस चेंडू जातोय. 1 बाउन्स स्ट्रेट रिजन मध्ये चौकार. 4 धावा डीजे.
नक्कीच अजून एक चौकार जर लगावला तर रुपेश फरडे यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आहे. किरण चांगली फलंदाजी करतोय. 4 धावांनी धावसंख्या वाढतीये. 87 धावा. शेवटचे काही चेंडू शिल्लक, 3 चेंडू शिल्लक आहेत. ऑफसाईडच्या दिशेने कट केलाय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक स्लिप मध्ये खेळाडू चूक करतोय. चेंडू सीमारेषे पार. किरणच्या बॅट मधनं चौकार. धावसंख्या 91 धावा. 91 रन्स. 91 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. किरण 2 बॅक टू बॅक चौकार बघायला मिळाले किरणच्या बॅटिंग मधनं. चांगली बॅटिंग करतोय. ओ फ्लाइट दिली या चेंडूला. स्लोवर वनचा मारा आणि निर्धाव. 2 चौकार आले आणि या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. शेवटचा लास्ट बॉल इन दिस इनिंग. ओ शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील? धावसंख्या 91. यावेळेस मात्र पंचांचा वाईडचा इशारा येतोय. 1 धाव ऍड केली जाते. धावसंख्या 92 होती आहे. कुठचं रुपेश फरडे यांची एक ऑफर आहे, एक फरमाईश आहे की रिव्हर्स अटेम्प्ट करावा, परंतु बॅट्समनच्या मनात काय चाललंय ते ठरवतील. पुढे येऊन स्टेप आउट खेळ केलाय. नक्कीच ऑन साईडच्या दिशेने चेंडू सिंगल कंप्लीट. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. 2 धावा सुद्धा कंप्लीट होतात का? नाही. यावेळेस प्रदीप आरत शेवटच्या चेंडूवर बाद झाले. हो नाबाद जायचं होतं, परंतु काही हरकत नाही. चांगली खेळी केली आपल्या संघासाठी. धावसंख्या 1 न वाढते पोहोचते आहे. 93 धावा आणि 94 धावांचं एक चांगलं टार्गेट सेट केलंय ते CSK न गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रून संघासमोर. तुर्तास संधी देऊया DJ. हॅलो 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 हॅलो. शेरवली प्रीमियर लीग 2021 पर्व 5वा आणि या पर्वाची स्पेशालिटी तब्बल 93 धावा. एक असा संघ आहे की ज्या संघाकडून मागच्या सामन्यामध्ये जी कामगिरी झाली होती, 48 धावांवर ऑल आउट झाला होता एक संघ. त्या संघ या मॅच मध्ये तब्बल 93 धावांपर्यंत मजल मारली. 94 धावांचं एक आव्हान आहे ते आई गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रून संघासमोर. कितपत पेलवेल? 8 षटकांचा सामना आहे. यावेळी मात्र शेरवली सुपर किंग्स क्षेत्ररक्षण करतील, मात्र गोलंदाजीमध्ये धार दाखवावी लागेल, कामगिरी करावी लागेल. त्याचबरोबर क्षेत्ररक्षणात देखील उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल. संघ तोच जिंकतो, संघ तोच आपलं वर्चस्व निर्माण करू शकतो जो ह्या 3ही आघाड्यांवर सरस ठरतो. मग ते क्षेत्ररक्षण असेल, ते गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल, ते करून दाखवावं लागेल शेरवली सुपर किंग्स संघाला. आणि जर हा सामना जिंकला तर समोर उभा असेल देवळीपाडा संघ. यावेळी मात्र भरभरून कौतुक होतं त्या शेरवली सुपर किंग्स संघाचं. का होऊ नये, कारण
एक नौका संघ वाटतो, जरी त्या संघामध्ये काही खेळाडू चांगले असतील, मात्र एक विचार केला या संघाच्या परफॉर्मन्सचा तर कुठेतरी एक छान कामगिरी या सामन्यात पाहायला मिळाली या संघाची. नक्कीच त्यांच्या सोबत होता सूरज, चेन्नई सुपर किंग सोबत चेरवली एक्सप्रेस. नक्कीच आम्ही चेन्नई एक्सप्रेस पाहिलं, मात्र चेन्नई एक बाजूला आणि एक्सप्रेस सोबत 93 धावा CSK संघाच्या. पुन्हा एकदा पंच जातील अजित फर्डे आणि निलू महाजन सर या सामन्याच्या सेकंड इनिंग्ससाठी क्षेत्ररक्षण लावून घेतलं गेले आणि सलामीचे फलंदाज येतात शेंद्रुन संघाकडून. नक्कीच सलामीचे फलंदाज शेंद्रुन संघाकडून. नक्कीच टॉसच्या वेळी कर्णधार बोलले होते की आम्ही त्यांना कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू, 50 ते 60 धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. मात्र बाजी पलटी होते. तब्बल 93 धावा जितू नरेश आणि पप्पू सलामीची जोडी शेंद्रुन संघाकडून 94 धावांचं आव्हान. 8 षटकं 94 धावा. Here we are in Cherry Premier League 2021 third day, fourth match between Cherry versus Shendrun. Both are struggling here for first win in this league. And the first team, first qualifier, Sadgaon, already qualify for best 16. So here Pappu and Ketan, sorry, Naresh and Pappu, opening batsman for iGaudi Sports Shendrun. And striker end, we are seeing Pappu and Naresh on non-striker end. The game is about to start. The both are searching for their first win. Yes, on bowling mark, there is मंदार, साई मंदार. श्रीकांत पवार यांच्याकडून प्रति विकेट साठी 100 रुपये. पहिलाच चेंडू झेल होईल का? ओ ड्राफ्ट, ड्राफ्ट. व्हॉट हेवन, व्हॉट अ मिसफॉर्च्यून. ओ माय गुड लक, ओ माय गुड लक. आणि यावेळी हे झेल व्हायला हवा होता. जर हा झेल झाला असता तर मात्र 100 रुपयाचं पारितोषिक लागू झालं असतं हे वेगळं, मात्र कॉन्फिडन्स आला असता. मित्र विसरून जा, झेल सुटलाय, कॉन्सन्ट्रेट कर पुढच्या चेंडूवर. हे क्रिकेट आहे मित्रांनो, इथे काहीही शक्य आहे. क्रिकेट इज एन एक्सीडेंट. नेक्स्ट बॉल. हो, इस बार कट किया, गेंद गई फाइन लीग जोन से बहुत ही तेजी के साथ बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन डीजे. The cricket is a complete game of uncertainties. Where we seen there was very easy catch but dropped, and here we see inside edge and for 4 runs, and a scorecard starts with that 4. 4 धावाने scorecard सुरू झालं. पुढचा चेंडू. Yes, इस बार गेंद हवा में, झेल हो सकता है. Yes. Oh, first blow, first breakthrough given by Sai Mandar. 100 rupees cash prize from Shrikant Pawar. जर पहिला झेल झाला असता तर हा दुसरा गडी बाद होऊ शकला असता. पण मित्रांनो, इट्स इफ अँड देन. इफ अँड देनला काही महत्व नाही, मात्र पहिला गडी बाद होतोय. साई मंदार सक्सेसफुल, सक्सेसफुल यश मिळतं. पहिलं यश CSK.
अरे या चेरोली संघावर बक्षिसं लागली की काय? यावेळी तर एक मोठी ऑफर सीएसके संघाला, हा सामना जिंकला तर पुढच्या CPL ला फ्री एंट्री मिळेल तुम्हाला, कोणत्याही प्रकारचं प्रवेश फी भरायची गरज नाही. येस, पुढचा चेंडू आणि पुढचा फलंदाज येतोय सोपान. जस्ट रिप्लेस्ड नरेश here in this first over in progress. What a goodness, what a bowling performance. There was a chance on very first ball, catch was dropped. Second ball inside 4 runs, but third ball given a chance, a good catch into the square leg. Oh, this time गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. डीजे आणि आपण जे डेकोरेशन पाहत आहात ते संजय विशी, सुरेख व्यवस्था आणि या बरोबरच साई मंदार यांचे एक सुरेख गोलंदाजी. मात्र झेल अटेम्प्ट होऊ शकला असता पॉइंटच्या दिशेला, मात्र अंदाज घेऊ नाही शकला. चेंडू भरधाव वेगानं सीमा पार. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर गोइंग टुवर्ड्स द मिड विकेट कव्हर रिजन्स. 4 रन्स, बॅक टू बॅक फोर्स. यावेळी मात्र मिळालेला मोमेंटम कुठेतरी लूज करतोय मंदार, कारण एकदा का तुम्हाला मोमेंटम मिळाला की तो मोमेंटम टिकवून ठेवावा लागतो. इथे या 2 चेंडूंवर तो मोमेंटम राहिला नाही. विकेट मिळाली खरं, पण 13 धावा तब्बल धावफलकावर लागलेल्या आहेत या 5 चेंडूंमध्ये. नेक्स्ट बॉल. हो, यावेळी पॉइंटला सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण. या पद्धतीच्या क्षेत्ररक्षणाची गरज आहे सीएसके ला. हियर एंड्स ऑफ ओव्हर नंबर फर्स्ट अँड आफ्टर द ओव्हर नंबर फर्स्ट स्कोर मूव्स ऑन 13, लॉस ऑफ 1 विकेट. 13 धावांवर गडी बाद. आई गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रुण. नक्कीच यावेळी सोपान आणि पप्पू ही जोडी आहे. पप्पूच्या बॅट मधून 2 चौकार. नक्कीच सीएसके साठी पुन्हा एकदा बक्षीस येतं. प्रदीप शेलवले यांच्याकडून प्रति विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज कोणी असू द्यात. इथे पहिलं षटक संपलं, दुसरं षटक कोण घेऊन येईल? मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, P1चं पहिलं षटक संपलं, दुसरं षटक सुरू होत आहे. नंतर हे दुसरं षटक घेऊन येतो. जयेश. यावेळी मात्र छोटा पॅकेट बडा धमाका होईल का? करावा लागेल हा सामना जिंकायचा असेल तर, बिकॉज बोथ द टीम्स आर सर्चिंग फॉर देअर फर्स्ट विन इन दिस लीग. येस, जयेश टू सोपान. Oh, in the air, but far away from the fielder, and it will go fine legs region for. Oh, nice save, nice save. Meanwhile, both the batsmen take 3 runs. 3 धावा, 1 धाव नक्कीच आपल्या संघासाठी वाचवली गेली फाईन लेग झोन मध्ये. आणि नक्कीच इथे ड्रामा व्हायला लागेल, काहीतरी मॅजिक होईल का? सीएसके अतिशय सुरेख कामगिरी करतोय या सामन्यामध्ये. फलंदाजीमध्ये तब्बल 93 धावा आणि यावेळी गोलंदाजीमध्ये चमक दाखवावी लागेल. जयेश टू पप्पू. यावेळी मात्र स्ट्रान्स प्रॉब्लेम असावा आणि यावेळी गोलंदाजीमध्ये धावा दाखवावी लागेल. क्षेत्ररक्षण देखील तितकं छान करावं लागेल, कारण गोलंदाज तेव्हा चांगली कामगिरी करू शकतो जेव्हा क्षेत्ररक्षक त्याला साथ देतील. Yes, it's a team game. Each and everyone must contribute. Yes, this time far away. This is going and gone out of the park. 6 runs. DJ. सुरेख फटका मिड विकेटच्या दिशेला 6 धावांसाठी आणि या 6 धावांनी धावफलक पुढे सरकलं. धाव संख्या होती 22 धावा. 22 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट बॉल. दिस टाइम oh, nicely bowled. Big appeal is there, but umpire refuses the appeal. Ajit Farde on field umpire. This time it was far away from off stump.
and just appeal was done. Jayesh, good comeback after 3 and 1 sixer. Next ball. This time down the leg, wide. It should be wide and given by Ajit Farde. And one more run added to the scorecard. And the scorecard moves on 23 runs, loss of one important wicket of Naresh. Jayesh once again on his bowling mark. There, Pappu ready to face next ball. Full toss, steered straight region. There is fielder. Can he stop? Yo, it's a very nice save. Very nice save. Just he reminds Karen Pollard. He reminds Devin Bravo. This time, as like football, he stopped it. He managed to stop and save at least 2 runs for his team. And this 2 runs takes the scorecard towards 24 runs, 25 runs. Loss of 1 wicket. Jayesh, once again. फिर से एक बार जयेश अपने गेंदबाजी मार्ग से सामना करेंगे पप्पू. 25 रन अब तक. और इस बार गेंद जाएगी बाहर की दिशा में. हवाई सफर 6 रन. बहुत ही 18 रन दे चुके हैं और एक और गेंद शेष. क्या नतीजा आएगा इस गेंद पर? कितने रन जाएंगे इस ओवर में? कहीं ना कहीं वो पहला कैच होता तो अलग नतीजा रहता, लेकिन उस कैच के बाद 3-6-0 वाइड टू 6 बाय वन एंड ओनली पप्पू. ऑल द बॉल्स फेस्ड. नेक्स्ट बॉल. इस बार गेंद को खेला पॉइंट की दिशा में. वहां खिलाड़ी मौजूद. 1 रन लेने से नहीं रोक सकते और इस 1 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ. स्कोर जाकर पहुंचा 32 रन 1 विकेट के नुकसान पर. 1-2 ओवर्स के बाद ये 2 ओवर्स 12 गेंदों में 32 रन, जो कि 4 ओवर्स में 32 रन थे सीएस के. लेकिन अगली 4 ओवरों में इतनी बढ़िया बल्लेबाजी रही सीएसके की कि 93 रनों तक का सफर तय किया. अगली 24 गेंदों में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी रही प्रदीप और किरण के बीच. इस बार गेंदबाजी सर केतन और प्रदीप के बीच में जो बल्लेबाजी, जो पार्टनरशिप हुई, ऑलमोस्ट 57 रन्स. बहुत ही बढ़िया. 24 गेंदें और 57 रन्स, जो कि बहुत ही बढ़िया. लेकिन इस बार गेंदबाजी में जौहर दिखाना पड़ेगा. कुछ तो कमाल करना पड़ेगा यदि इस मैच में आना है, यदि मैच जीतना है, क्योंकि दोनों टीम अपनी पहली जीत के लिए खेल रहे हैं. जो जीतेगा वही आएगा देवलीपाड़ा टीम के सामने क्वालिफाई के लिए, क्योंकि एक टीम ऑलरेडी क्वालिफाई कर चुकी है साटगांव. अब तक की 5 टीमें क्वालिफाई कर चुकी है. संदेश स्पोर्ट्स चेरेवली, विलास स्पोर्ट्स किन्नौली, शरीफ एंड साटगांव, दलखन, गोलबन. मंदार वंस अगेन. साही मंदार अपनी दूसरी ओवर और इस मैच की तीसरी ओवर लेते हुए मैंडेटरी पावर प्लेस के दोनों ओवर्स खत्म होते हुए 32 रन बटोरे दोनों बल्लेबाजों ने. शेंद्रुन टीम ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी रही, लेकिन गेंदबाजी में कुछ खास नहीं कर सके जयेश, और बहुत ही महंगा ओवर मंदार. इस बार पप्पू के लिए पहली गेंद. इस बार व्हाट अ मैजिकल डिलिव्हरी, व्हाट अ मॅजिक. पप्पू बॅक टू द पॅव्हिलियन. आणि प्रवीण जुफर्डे मेजर 500 रुपयाचं पारितोषिक मंदार साठी, या विकेट साठी. व्हाट अ मिरॅक्युलस परफॉर्मन्स डीजे.
नक्कीच सुरेख कामगिरी मंदार. ज्या क्षणी क्लीन बोल्ड त्या क्षणीच्या रिएक्शंस. ऐसा कहा जाता है जब दुर्दिन आती है तभी बुद्धि चली जाती है. यावेळी मात्र जीतू पाटोळे he just arrived into the crease because the region of a clean bowled of Pappu gain. येस, सुरेख कामगिरी करावी लागेल. सीएसके संघ सरप्राईज करतोय घरच्या प्रेक्षकांना. अगदी फलंदाजीमध्ये देखील केलं, आता गोलंदाजीमध्ये ती चमक दाखवावी लागेल. यावेळी मात्र मंदार कमबॅक करतोय. आपल्या पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद केला आणि या षटकात देखील पहिल्याच चेंडूवर गडी बाद. येस, वन्स अगेन नाव जीतू पाटोळे ऑन स्ट्राइक. He will face first ball of this innings. Mandar. Full toss. Oh ho 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 ho. This is a magnificent shot. And is enters into the commentary box. 6 run. Yes, Jayesh. Just to give some suggestion to मंदार. नक्कीच जेव्हा तुम्ही खेळत असता तेव्हा समोरच्या संघाची बळस्थान आणि विकनेस माहिती असणं गरजेचं आहे. आणि ती बळस्थान आणि विकनेस माहिती असेल तर खेळ खेळणं खूप सुरेख होतं आणि सुलभ जातं. यावेळी मात्र जितू पाटोसाठी काहीतरी स्ट्रॅटेजी करावी लागेल. मंदारला काय स्ट्रॅटेजी असेल पाहूया पुढच्या चेंडूवर. यावेळी मात्र चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक तिथे आहे. ओ हो, सुरेख सुरेख. चेंडू अडवला गेला, एक धाव पूर्ण केली, एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. गुड थ्रो सुरेख काऊ कॉर्नर मधून एकच धाव. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 39. 39 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. शेंद्रुन टीम, both the teams are searching for their first win. Who will win the match? This is question and we will get the answer after the accomplish of 8 over. Oh, this time delicately touched by the backward square leg. Sorry, point region. There is a fielder. 2 runs successfully taken by both the batsmen, and these 2 runs added to the scorecard, and scorecard moves on 41 runs. Loss of 2 wickets. यावेळी मात्र क्षेत्ररक्षणात देखील चांगली कामगिरी करावी लागेल. चेंडूवर धावून जावं लागेल. चेंडू माझ्यापर्यंत येईल तोपर्यंत फलंदाज एक एक्स्ट्रा रन घेऊन जाईल. चेंडूवर धावून यावं लागेल. पुढचा चेंडू फुल टॉस. दिस टाइम 4 रन्स. ध्यान देना चाहिए, यदि इस तरह की गलतियां होती हैं तो रिव्यू पाहिजे नो साठी. and this is review for height no. इथे कुठेतरी फोकस करावं लागेल, कॉन्सन्ट्रेट करावं लागेल गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना देखील. कारण एक चांगला स्कोर जेव्हा आपण स्कोर कार्डवर उभा करतो तेव्हा त्याचं डिफेन्स करत असताना आपली कामगिरी सर्वतोपरी चांगली व्हायला हवी. तर आणि तरच आपण सामन्यावर वर्चस्व मिळवू शकतो. आणि म्हणूनच रिव्ह्यू होतोय. डिसिजन ऑन पेंडिंग. हॅलो, हां आता इथे चिरवलेलं आहे. हां बोल ना. कुठे तिकडे जायचं ते ना, कुठे जायचंय आपल्याला? वैभव नाव माझ्या लक्षात येत नाही. हां हां वैभव, हां ऐक ना, मी आता चिरवलेलं आहे. मग तू आता नको येऊ. मग मला यायला वेळ होईल ना. नो चेंडू आहे.
आणि नक्कीच एक नो चेंडू इथे पडतोय आणि एक फ्री हिट मिळेल आणि धावसंख्या होते 46. यावेळी पुढे सरसाव चेंडूला दिशा दिली, स्ट्रेटच्या दिशेला चेंडू येतोय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दरम्यान 2 धावा देखील पूर्ण केल्या आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. 48 धावा. तिसरं षटक चालू आहे मित्रांनो. 48 धावा. 16ची धावगती जवळजवळ राखलेली आहे आणि शेवटचा चेंडू मला वाटतं शिल्लक आहे. यावेळी मात्र चेंडू जातोय लेग साईडला कव्हरच्या रिजनला. ओ मिस फील्ड आणि 4 धावा मिळतील. 52 धावा. आता जे कमावलं होतं ते गमावलं जाईल का? आपल्या प्रेक्षकांना नाराज करतील का? तब्बल 18 चेंडू 52 धावा. मला वाटतं ही कामगिरी केली होती कैरॉन पोलार्डनं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आणि या कैरॉन पोलार्डनं ही कामगिरी केल्यानंतर पूर्ण जगभर एक नाव प्रसिद्ध झालं. बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल येतोय अजित फर्डे यांच्याकडून. कारण 18 चेंडू आणि 51 धावांची गरज असताना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये वेस्ट इंडिज संघाला जिंकून दिलं कैरॉन पोलार्डनं. आणि तेव्हा हे कैरॉन पोलार्ड नाव हे कदाचित कोणाला माहीत नसेल, मात्र त्यावेळी लिमिटेड ओव्हर्समध्ये कैरॉन पोलार्डचं नाव आलं आणि ते नाव आजही 2020 क्रिकेटमध्ये किती मोठं आहे हे आपण समजू शकतात. यावेळी मात्र 13 चेंडूंचा खेळ झाला. 18 धावा आल्या 52. 2 गडी बाद 52. आई गावदेवी स्पोर्ट्स शेंदूर संघ अजूनही 42 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. मात्र चेंडू शिल्लक आहेत 30 चेंडू 42 धावा. समीकरण खूप सोपं वाटतं. बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल आलेला आहे. आणि नक्कीच 3 षटकं संपली. 52 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत आणि अजूनही 42 धावांची गरज आहे शेंदूर संघाला. कुठेतरी मिळालेला मोमेंटम गमावण्याचा प्रयत्न होतोय तो शेरवली संघाकडून. CSK गोलंदाजी कुठेतरी कमतरता भासते गोलंदाजीची CSK संघाला. हे षटक घेऊन येतोय गौरव. सामना करेल जितू पाटोळे. यावेळी 30 चेंडू 42 धावांची गरज आहे. एक मिरॅक्युलस जादुई गोलंदाजाची गरज आहे. एक असं षटक टाकणं गरजेचं आहे. कमीत कमी धावा देत एखाद दुसरं विकेट मिळवणं गरजेचं आहे. हे विकेट्स घेतल्या तर तुम्ही सामन्यात येऊ शकता. शेरवली संघ हे प्रत्येक चेंडू टाकताना गोलंदाजाच्या डोक्यात असलं पाहिजे ह्या चेंडू मी विकेटसाठी टाकतो आहे. फॉर्मॅलिटीज म्हणून टाकत असाल तर तुम्ही कधीच सामन्यात राहू शकणार नाहीत. प्रत्येक चेंडूवर विकेट मिळवण्याचा इराद्यानं चेंडू टाका. पहिला चेंडू सुरेख लाईन अँड लेंथ याच प्रकारच्या गोलंदाजीची गरज आहे आणि एक चांगलं षटक टाकणं गरजेचं आहे. जर हे षटक चांगलं हाताळलं गेलं तर नक्कीच गौरवला आम्ही परत पाहू 5व्या किंवा 6व्या षटकामध्ये. 6व्या षटकातच पाहावं लागेल कारण 4थं षटक सुरू आहे. गौरव तू जीतू. यावेळी चूक झाली. यावेळी मात्र चूक केली. हाफ ट्रॅकर आणि पाहायला दिलेला चेंडू. जितू पाटोळे सारखा फलंदाज चूक करणार नाही. चेंडू पाहिला आणि स्टिअर केला लेग साईडला आणि चेंडू भरधाव वेगाने सीमा पार. 4 धावा. बरं आहे चल.
काय ते? पुन्हा एकदा गौरव तू जितू यावेळी मात्र अपील होईल का? हो 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 हो, इथे थोडी चूक झाली होती, मात्र क्षेत्ररक्षकांनी अधिकच चूक केली आणि जिथे धावच नव्हती तिथे 2 धावा मिळाल्या. जर क्षेत्ररक्षण चांगलं झालं असतं गडी बाद होऊ शकला असता. 3 गोष्टी ॲट द टाइम या मैदानावर घडल्या या चेंडूवर. एकतर जितू पाटोळे धाव घेण्याच्या मानसिकतेत नव्हता, चेंडू क्षेत्ररक्षकाकडे होता, मात्र मिसफील्ड झाली आणि एका धाव्याऐवजी 2 धावा मिळाल्या जिथे एकही धाव नव्हती. यावेळी मात्र मोठा फटका, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू भरधाव वेगाने जाईल, सीमा पार, चौकार. आता मात्र मोमेंटम पूर्णतः शेंद्रून संघाच्या बाजूने वळताना दिसतोय. जो मोमेंटम पहिल्या 2 षटकांमध्ये चेरवली संघाच्या बाजूने होता तो आता मात्र तब्बल 4थ्या षटकात आल्यानंतर तो मोमेंटम कुठेतरी हातातून निसटतोय चेरवली संघाच्या. कुठेतरी फोकस करावं लागेल, गोलंदाजीवर निर्धाव चेंडू टाकावे लागतील, विकेट्स घ्याव्या लागतील, तर आणि तरच या सामन्यात परत येईल CSK संघ. अदरवाइज दे हैव क्लोज डोअर्स ऑफ CPL. इस बार बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया, करीब से गुजरी वाइट के लाइंस के और एक वैलिड गेंद घोषित की गई अजीत फर्डे अंपायर्स ने और बहुत ही बढ़िया अंपायरिंग. गौरव इस ओवर में अब तक 10 रन दे चुके 5 गेंदों में. देखा जाए तो ओहो व्हाट अ मिरेकल दिस इज दे आर वेटिंग फॉर एंड वेरी बिग विकेट. बड़ी मछली जाल में डीजे. रिकी खाडे सर या पोटी हातात घेतील. हॅलो 62 62 धावा. 24 चेंडू 32 धावांची आवश्यकता असेल. अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, पराभवाच्या भयान राती रडला असशील हजारदा. उठ नजर, रोख नजर, उठ नजर, पुन्हा एकदा प्रयत्न कर, पुन्हा एकदा प्रयत्न कर. प्रयत्न करावे लागतील. 24 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे शेंद्रून संघाला, पण चेंडू द्यायचा आहे. अतिशय चांगला खेळ शेंद्रून संघाकडनं बघायला मिळाला. चांगली स्टार्ट पप्पू पाटोळे यांनी दिली, परंतु जितू पाटोळे, नरेश पाटोळे नक्कीच काहीसे संघर्ष करता करता आउट झालेत. आता जबाबदारी असेल ती सोपान या फलंदाजावर. 24 चेंडू 32 धावा. समीकरण सोपं आहे, 8ची सरासरी आवश्यक आहे, पण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. एक मॅजिकल जादुई गोलंदाज लागेल जो आपल्याला मॅच मध्ये परत आणेल CSK संघाला. हेलो हेलो 24 चेंडू 32 धावा. क्या होगा इस मैच में देखा जाएगा. 24 बॉल 32 धावा. गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज आहे गोलंदाज. नक्कीच नवीन गोलंदाज कोण येतोय, कर्णधार कोणाला गोलंदाज चेंडू देतोय हे बघणं उत्सुक्याचं असेल. सोपान आणि अनिल ही जोडी मैदानावर आहे. प्रदीप आरज नक्कीच मला वाटतं तयार होत आहेत गोलंदाजीसाठी. 24 चेंडू 32 धावा. लेट्स प्ले. 8ची सरासरी मेंटेन करावी लागेल जरी ही मॅच जिंकायची असेल शेंद्रून संघाला तर. पण तो CSK म्हणजे चेरवली सुपर किंग संघाला मॅच जिंकायची असेल तर चांगली गोलंदाजी करणं, त्याबरोबर विकेट मिळवणं, टिचून धारदार मारा करणं, चांगली फिल्डिंग करणं महत्वाचं गरजेचं असेल. कारण मॅच बॅलन्स आहे. 60% शेंद्रून संघाकडे आहे, 40% चान्सेस आहेत चेरवली संघाच्या. कारण
8ची सरासरी या मैदानावर नक्कीच थोडं सोपं आहे, परंतु प्रदीप आरज यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल, विकेट्स मिळवाव्या लागतील. षटक घेऊन येत आहेत 5वं आणि फलंदाजीसाठी स्ट्राईक बार सांभाळत आहेत सोपान. लेट्स प्ले. पहिला चेंडू. ओ नक्कीच. नेक्स्ट बॉल. पहिला चेंडू या षटकातील. शफल आणि कॅच होईल का? गौरव चूक करत नाहीये आणि सोपान सारखा मोठा गडी यावेळेस मात्र टिपण्यात यश मिळतं. उत्कृष्ट झेल, उत्कृष्ट गोलंदाजी प्रदीप आरज यांच्याकडनं. सोपान बॅक टू द डग आउट. फलंदाज माघारी परतलेत. संधी आहे चेरवली संघाला कमबॅक करण्याची, कारण एक चांगला झेल टिपला तो गौरवनं. 23 चेंडू 32 धावा. गडी गमावलेत आतापर्यंत 4. पप्पू पाटोळे, नरेश पाटोळे, जितू पाटोळे आणि आता सोपान भोईर माघारी परतलेत. नवीन फलंदाज अनिल टू प्रदीप. लोअर फुलटॉसचा फायदा घेतलाय. चेंडू सीमारेषे बार. चौकार. चेंडू नक्कीच पर्वणी असते प्रत्येक बॅट्समन साठी. प्रॉपर क्रिकेटर असेल तर त्या चेंडूला बक्षणार नाही, कारण फुलटॉस चेंडू म्हणजे फक्त तुम्ही दिशा देणं, ताकद लावणं गरजेचं. यावेळेस समीकरण बदलतंय. 22 चेंडू आणि 28 धावा. 28 रन्स टू विन इन जस्ट 22 बॉल्स. अनिल चांगली फलंदाजी करतोय. चांगला कानमंत्र यावेळेस मात्र मिळतोय महेश कडनं. गोलंदाज प्रदीप यांना. महेश यष्टीरक्षक. फिरकी गोलंदाज आहेत प्रदीप. ओह यॉर्कर. वाडिश यॉर्कर चेंडू होता. क्या बात है. निर्धाव. 21 चेंडू 28 धावा. क्या होगा इस मैच में. प्रयत्न करणं गरजेचं. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा यावेळेस मात्र ऑफसाईडला लॉफ्ट केलाय चेंडू. सीमारेषे पार. एक खराब चेंडू आणि या चेंडूला पनिश केलाय. चेंडू सीमारेषे पार. चौकार. धावसंख्या 4 न वाढतीये, पोहोचतीये 70 धावांवर. आता मात्र समीकरण बदलत आहे. 24 धावांची आवश्यकता असेल 21 चेंडू मध्ये. 20 चेंडू मध्ये 20 बॉल 24 धावा. पुन्हा एकदा क्या बात है. जैसी नसीहत वैसा धमाका. चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये. पुन्हा एकदा चौकार. मध्ये कमबॅक. शेंद्रून संघ नक्कीच लीडिंग फ्रॉम फ्रंट. अनिल चांगली फलंदाजी करतोय. 20 धावांची आवश्यकता असेल 19 चेंडू मध्ये. ओ पुन्हा एकदा एज. साई मंदार. व्हॉट अ कॅच. विकेट आणि हे षटक संपतंय. 18 चेंडू 20 धावांची आवश्यकता. संधी देऊया डीजे.
गोलंदाजीसाठी कोण येईल? मला वाटतं गौरव येतोय. नक्कीच गौरवनं चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली, विकेट सुद्धा मिळवली. गौरवने 10 धावा दिल्या होत्या आणि 1 विकेट मिळवली होती. या षटकामध्ये नक्कीच विकेटची दरकार असेल ती चेरोली संघाला, कारण 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धावांची आवश्यकता आहे. आव्हान सोपं आहे, पण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, कारण विकेट जर मिळाल्या तर कॉन्फिडन्स वाढेल आणि चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल चेरोली संघाला. चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेस मात्र फलंदाज कैलास. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू. क्या बात आहे, फुल टॉस. यू मिस, स्विंग अँड मिस. गौरव नक्कीच एक यंगस्टर आहे, 18 वर्षाचा खेळाडू, पण दमखम आहे. चांगली गोलंदाजी. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा गौरव टू कैलास. ओ यॉर्कर, क्या बात आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. आता मात्र 16 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. 19 रन्स रिक्वायर्ड इन जस्ट 16 बॉल्स. व्हॉट विल हॅपन इन दिस मॅच? हु विल विन? कोण जिंकेल? यातील विजेता संघ खेळलेले देवळीपाडा कल्याणी संघाविरुद्ध आणि क्वालिफायर आजच्या दिवसातील 2 मॅच रंगेल. चांगला फटका आहे, ताकद ना ताकद. गॅप मध्ये चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. धन्यवाद. चातकानं पावसाच्या थेंबाची वाट पाहावी, त्याप्रमाणे शेंद्रून संघ या चौकाराची वाट बघत होता. नक्कीच एक संजीवनी प्रदान करून देतोय हा चौकार. संदीप तारणहार ठरतोय. यावेळेस पुन्हा एकदा गौरव टू संदीप. ओ लो राहतोय चेंडू, परंतु आडव्या बॅटनं खेळलाय. क्षेत्ररक्षक चूक करतोय. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 2 न पुढे जातीये, पोहोचतीये 81 धावांवर. आता मात्र धावा आवश्यक आहेत. 14 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. मॅच खूप इझी करून ठेवली आहे, परंतु विकेट मिळवणं गरजेचं. ओ स्लॉट मध्ये चेंडू सीमा रेषा पार. चौकार. नऊ धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे 13. संदीप चांगली फलंदाजी करतायत, संघाला विजयाकडे नेत आहेत. आता मात्र कॅच होईल का? कॅच पर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. एकच धाव. 12 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. षटक संपताय. इझी मैच आहे शेंद्रून संघासाठी, परंतु क्या होगा, चेरवली को कुछ करिश्मा करना पड़ेगा. तब्बल 32 धावा 24 चेंडू मध्ये काढायच्या होत्या. 12 चेंडू मध्ये नक्कीच तब्बल 12 चेंडू मध्ये तब्बल धावा आल्या 24. बारा चेंडू आणि अवघ्या 8 धावांची आवश्यकता आहे. संदीप
हो केतन मला वाटतंय 10व्या स्टंपवर चेंडू टाकतो. नो बॉलचा इशारा आहे पंचांचा. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू फ्रेट असेल. विकेट मिळवली तर 500 रुपये मिळतील, परंतु फ्रीट असेल. वाईड बॉल. विजयाच्या उंबरठ्यावर आहे शिंद्रून संघ. नेक्स्ट बॉल. बॅटची एज. एकच धाव. सिंगल. धावसंख्या होती आहे 89. अवघ्या 5 धावांची आवश्यकता आहे. 5 धावांची आवश्यकता. कैलास. हो वाईड चेंडू. 4 धावांची आवश्यकता आहे. जिंकणं खूप महत्वाचं आहे या मॅच मध्ये, कारण क्वालिफायरची लढत नेक्स्ट मॅच असेल. कुठेतरी धावा खूप छान फटकावल्या होत्या चेरवली सुपर किंग संघानं, पण गोलंदाजी मात्र यावेळेस विजयाचा फटका. चेंडू चौकार जातोय आणि यानंतरची मॅच रंगेल शेंद्रुण वर्सेस देवळी बडाल्याणी. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असेल